हॅलो फॅमिली, आज आपण बनवूया लाल माठची भाजी। गावठी लाल माठ आणली आहे। चला तर सुकी भाजी बनवायची आपल्याला। भाजी छान स्वच्छ धुवून ठेवून दिली आहे। कढई घेतले, तेल टाकले, 5-6 लसूण पाक आहे असे बारीक चिरून घेतले। लसूण थोडा लाल होऊ द्यायचा आहे। बघा 2 मिनिटात असा लसूण लाल होतो। त्याच्यावर 4 हिरवी मिरची कापून टाकली आहे। त्याच्यानंतर 2 कांदे घ्यायचे, ते बारीक चिरून ते पण टाकायचे। आणि कांदे लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आपण। कांदा पण छान असा थोडासा लाल करून घ्यायचा आहे। किंवा मीठ टाकून फिरवून घेतला कांदा। थोडा मीडियम गॅसच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर छान झालं। मग आता ह्याच्यावर आपल्याला ही भाजी टाकायची आहे। मिरची पावडर वगैरे काही नाही टाकलं या भाजीत। आणि थोडंसं मीठ भाजीवर पण टाकायचं आहे। आपण कांद्यावर थोडं मीठ टाकलं होतं आणि भाजीवर पण थोडंच टाकायचं आहे, नाही तर भाजी खारट होणार। कारण भाजी ही शिजल्यावर खूप कमी होते भाजी। थोडे मीडियम गॅसवरच भाजी बनवून घ्यायची। झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवलं तर खूपच पाणी सुटतं या भाजीला। बघा थोडंसंच पाणी सुटलंय। हे आता सुकवून घ्यायचं आहे पूर्ण। त्याच्यानंतर ओला नारळ खिसून घेतलाय, तो टाकलाय। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि वरून नंतर जराशी कोथिंबीर टाकायची आहे। ही भाजी आपली तयार आहे। आज आम्ही इंद्रायणी तांदूळाचा भात बनवला आहे, त्याच्याबरोबर ही भाजी खाणार आहोत। भाकरी, चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। छान लागते ही भाजी। अशा प्रकारे भाजी बनवून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।